सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील जिजाबाई नारायण विद्या प्रसारक मंडळ पांढुर्ली संचलित सद्गुरू लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल व श्री संदीप नारायण ढोकणे विद्यानिकेतन पांढुर्ली या शाळेचा SSC परीक्षा 2026 चा निकाल 100% लागला असून सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। शिक्षण, संस्कार आणि गुणवत्ता यांचा उत्कृष्ट संगम साधणाऱ्या या शाळेने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप नारायण ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश शक्य झाले। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे खासगी क्लास न लावता हे यश मिळवले। परिसरातील इंग्रजी माध्यमातील ही एकमेव शाळा असून नर्सरी ते 10वी पर्यंत दर्जेदार शिक्षण येथे दिले जाते। यंदाच्या परीक्षेत वैष्णवी बारुकसिंगने 94% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला। तसेच आदित्य घोडेकर याने 92.40%, समीक्षा वाघ हिने 92.20%, समीक्षा भूर हिने 91.80% आणि सावरी गाढवे हिने 91.20% यांनीही विशेष यश संपादन केले। शाळेने आजवर अनेक गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली। तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात। यामध्ये प्रत्येक शिक्षकाला 4 विद्यार्थी दत्तक देऊन त्यांच्या अभ्यासासह दिनचर्येवर विशेष लक्ष ठेवण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। पूर्व परीक्षा, सराव परीक्षा आणि नियमित मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संदीप नारायण ढोकणे यांनी सांगितले। यावेळी बोलताना डॉक्टर संदीप ढोकणे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे परस्पर सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते। विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कार आणि शिस्त दिल्यास चांगली पिढी घडू शकते। विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत राहावे। पालकांनीही शाळेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की विद्यार्थ्यांच्या यशामध्ये ढोकणेसह सर्व शिक्षकांचा मोठा वाटा आहे। आई वडिलांपेक्षाही अधिक काळजी इथे शिक्षकांनी घेतली आहे। ढोकणेसर विद्यार्थ्यांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात अशी भावना पालकांनी व्यक्त केली। विद्यार्थ्यांनी देखील आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वर्ग व डॉक्टर ढोकणे यांना दिले। शिक्षकांनी नियमित अभ्यास करून घेतला आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले, त्यामुळेच आम्हाला यश संपादन झाले असे विद्यार्थ्यांनी सांगितले। नमस्कार। जिजाबाई नारायण विद्या प्रसारक मंडळ पांढुर्ली संस्थेचा सद्गुरू लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल व श्री संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांढुर्ली या शाळेचा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील 100% निकाल लागलेला आहे आणि 100% निकाल लागून आमच्या शाळेचे सर्वच विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आलेले आहे। आमच्या शाळेची पहिली विद्यार्थिनी वैष्णवी वारुंसे हिला 94% मिळून ही या परिसरात प्रथम क्रमांकाची विद्यार्थी ठरलेली आहे। तसंच आदित्य घोडेकर हा देखील द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे। या सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शाळेने शिस्त, संस्कार आणि गुणवत्ता या 3 तत्वावरती शिक्षण देण्याचे काम केलं आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणताही क्लास आम्ही लावला नव्हता। या सर्व विद्यार्थ्यांनी फक्त शाळेतील शिक्षक यांच्या सांगण्यावरूनच, यांच्या मार्गदर्शनावरूनच हे यश संपादन केलेलं आहे। मला शाळेतील सर्व पालक यांनी चांगली साथ दिली आणि या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी मला या पालकांनी साथ दिल्यामुळे आम्हाला हे सुंदर असं यश मिळालेलं आहे। या यश मिळण्यासाठी माझे सर्व शिक्षक कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक पवन दाते सर, उपमुख्याध्यापिका पूजा गोडसे मॅडम, शिंदे मॅडम, चौधरी मॅडम, आमचे मुठाळ सर या सर्वांनी मला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मुलांना माझे हात मोठे केले। परिसरातील ही एक उत्कृष्ट इंग्रजी माध्यमाची शाळा ठरली आहे। आमच्या या शाळेत लगातार 3ऱ्या वर्षापासून 100% निकाल लागत आलेला आहे। या यशामागे शाळेने कोणते विशेष उपक्रम राबवले सर, काय सांगाल? या शाळेने असे उपक्रम राबवले की विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनावरती आम्ही जास्तीत जास्त भर दिला आणि विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी जे गोष्टी सांगितल्या त्या वेळोवेळी केल्या। आम्ही पूर्व परीक्षा आमच्या 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, आम्ही 5 पूर्व परीक्षा घेतल्या। माझं खरं यशाचं कारणच हे आहे की मुलांना आम्ही अभ्यासाची सवय लावली, त्यांनी ते करून दाखवलं। आणि इंग्रजी माध्यमाची शाळा या परिसरामध्ये फक्त आमची एकटीच आहे, तरी देखील परिसरात आमचा हा निकाल सर्वच मुलं आमचे 75%च्या पुढे आहे। विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित करण्यासाठी आपण काय करतात सर, काय सांगाल? विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरित करण्यासाठी जेव्हा 10वी सुरू होणार होती त्या सर्व मुलांना एक छानसा पिक्चर दाखवला। पिक्चर दाखवून नंतर त्यांना त्यांच्या आईवडिलांबद्दल, तुमच्या आईवडिलांची स्वप्न काय आहेत, जर तुम्हाला मी ज्या प्रकारे माझ्या आईवडिलांचं नाव मोठं करत आहे, त्यांच्या नावाने मी संस्था सुरू केली, त्यांनाच त्याचं मोटिवेशन दिलं की तुम्ही माझ्याकडे माझा आदर्श घेऊ शकता। तुम्हाला तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं असेल, तुम्ही देखील चांगला प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल। आणि आज त्यांनी खरंच हा निकाल देऊन त्यांचं नाव मोठं केलेलं आहे असं मला वाटतं।
ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात काय प्रमुख आव्हाने येतात, काय सांगाल सर? आम्हाला ग्रामीण भागात एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी खूप अडचणी येतात. कारण ग्रामीण भागातील आई वडिलांचं घरचं वातावरण तसं नसतं. तरी देखील आमचे मुलं आणि आमचे शिक्षक त्या मुलांना समायोजन करून घेतात आणि चांगले मार्गदर्शन करून मुलांची गुणवत्ता कशी होईल. आणि माझ्या सर्वात महत्त्व म्हणजे माझा नर्सरीचा मुलगा हनुमान चालीसा बोलतो. का? कारण त्यांना संस्कारातूनच हे घडणार आहे आणि माझे शाळेतील सर्व मुलं संस्कारमय आहेत असं मला वाटतं. काही विद्यार्थी स्लो लर्नर असतात, त्यांच्यासाठी आपण काय विशेष तयारी करून घेतो सर? नक्कीच आम्हाला देखील अशा काही अडचणी होतात. आमच्या शाळेतील काही असे ठराविक मुलं होते, ते स्लो लर्नर होते, पण त्यांना आमचा एक विशेष उपक्रम आहे. शिक्षकाला आम्ही दत्तक मुलं दिले होते. एका शिक्षकाला 4 मुलं दत्तक दिले. त्या मुलांनी झोपायचं कधी, उठायचं कधी, बसायचं कधी, हे सर्व ते नियोजन आमचे शिक्षक करून देत होते. आणि घरी जरी मुलं अभ्यास करत होते तरी अभ्यासाला मॅडम मी बसलोय असा मेसेज शिक्षकांना पाठवत होते. त्यामुळे मुलं घरी काय करताय, घरी काय केल्याचं उत्तर देखील शिक्षकांना विद्यार्थी देत होते. प्रत्येक मुलं आमच्या शिक्षकांनी घेतले होते. त्यातून जे कमकुवत मुलांकडे अति लक्ष दिलं जायचं, त्यातून ते मुलांचं नक्कीच 80% पुढे त्या मुलांनी मिळवलं. पुढील काळात शाळेचे काय वैशिष्ट्ये, काय उद्दिष्ट असणार आहे सर? आमच्या शाळेमध्ये नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं जातं. आणि मला माझ्या भविष्यामध्ये माझ्या स्वतःचं ज्योती किरण नावाने हॉस्टेल सुरू करायचं आहे, हा माझा मानस आहे. आणि या हॉस्टेलच्या मार्फत जे विद्यार्थी आमच्या बसने येऊ शकत नाही असे बाहेर काही मुलं असतील, त्यांना देखील आम्ही इथे शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि माझं इथं फक्त एकच आहे, सर्व मुलांना संस्कार द्यायचे, शिस्त द्यायची आणि एक चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे. तर ते करत असताना ते विद्यार्थी नवीन भारत घडवत असताना एक चांगली पिढी तयार होईल. कारण आज पिढी आहे ती भरकटत चालली आहे. त्यांना संस्कारमय घडवायचं असेल तर त्यांना एक चांगली शाळा देणं गरजेचं आहे. आणि आमची शाळा एक उत्कृष्ट शाळा आहे हे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि आमच्यावरती ज्या पालकांनी विश्वास ठेवला त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय असं मला वाटतं. जाता जाता पालकांना, विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल सर? मी फक्त इतकं सांगेल की तुम्ही सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जे तुमचं ध्येय आहे ते गाठण्यासाठी प्रयत्न करत राहा. आपले प्रयत्न नेहमी चालू ठेवा. आपल्या या शाळेमध्ये इयत्ता नर्सरी ते 5वी पर्यंत सीबीएसई पॅटर्न, सीबीएसई अभ्यासक्रम आपण वापरतो. आणि इयत्ता 6वी ते 10वी आपण स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यासक्रम वापरतो. तर ह्या 2026-27 मध्ये आपल्या शाळेचे प्रवेश सुरू झालेले आहेत. ज्या पालकांना आमच्यावर विश्वास आहे अशा सर्व पालकांनी आमच्याकडे यावं आणि नवीन शाळेतील मुलांचा प्रवेश घ्यावा अशी मी त्या पालकांना विनंती करतो. मी नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी बांधील आहे आणि नक्कीच हे SLM परिवार तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधील असेल असं मला वाटतं. तुम्ही सर्वांनी या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घ्यावे ही नम्र विनंती. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 10वीचा 100% आपल्या शाळेचा निकाल लागला आहे. काय भावना आहे, काय सांगा? नमस्कार, जय सद्गुरू. मी पवन केशव दाते, श्री संदीप डोकणे विद्यानिकेतन पांडुर्ली या स्कूलमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी काम बघतो. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या शाळेचा जो निकाल आहे हा 100% या ठिकाणी लागलेला आहे. आमच्या शाळेमधून 24 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते आणि या 24च्या 24 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये या ठिकाणी पास झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना 75%च्या पुढे टक्केवारी पडलेली आहेत आणि या पंचक्रोशीमध्ये आमच्या शाळेचं नाव त्यांनी या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना एक शाबासकी देऊ इच्छितो की त्यांनी या पंचक्रोशीमध्ये जे आमचं स्कूल आहे श्री संदीप डोकणे विद्यानिकेतन याचं नाव त्या ठिकाणी रोशन केलेलं आहे. जी सर्वप्रथम जी विद्यार्थिनी आलेली आहेत तिला 94% आहेत आणि संपूर्ण पंचक्रोशीमध्ये हा आमच्या शाळेचा हा प्रथम क्रमांक आहे की या ठिकाणी या विद्यार्थिनीने 94% या ठिकाणी मिळवलेले आहेत. तर पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांचं जे उज्ज्वल भविष्यामध्ये अजून देखील आमच्या शाळेचं नाव, त्यांच्या पालकांचं नाव आणि सर्व शिक्षकांचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करावं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कोणते विशेष गुण जाणवतात सर, काय सांगा? तर ग्रामीण भागांमध्ये विशेष गुण म्हणजे की त्यांच्यामध्ये जिद्द आहे का त्यांनी जर एक ध्येय स्वीकारलं तर ते ध्येय ते पूर्णच करतात. आणि एक आम्ही त्यांना एक मार्गदर्शन केलेलं होतं, पण सर्व काही जे त्यांनी स्वतः पहाटे उठून अभ्यास करणं, योग्य नियोजन करणं, एक वेळापत्रक तयार करणं आणि हे संपूर्ण त्यांनी त्यांचं जे नियोजन तयार करून या ठिकाणी त्यांनी ते यश मिळवलेलं आहे. आम्ही तर मार्गदर्शन केलं पण संपूर्ण यश हे त्यांचंच आहे. आपल्या शाळेकडून तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात कसा केला गेला, काय सांगा? तंत्रज्ञानाचा वापर म्हटलं तर आमच्याकडं ई डिजिटल सेवा आहेत, संपूर्ण प्रोजेक्टर सेवा आहेत. विद्यार्थ्यांनी या अभ्यासासाठी एकंदरीतच
जे काही आता नवीन नुकतंच सुरू झालेलं एआयचा देखील त्या ठिकाणी वापर केला. जर काही कन्सेप्ट त्यांना जर आणलेल्या असतील तर त्यांनी युट्यूबवर देखील त्यांनी थोडक्यात बघितलं. आम्ही तर युट्यूबचा वापर तर कमीच केलेला होता, मोबाईल तर विद्यार्थ्यांच्या हातात आम्ही देत नव्हतो. पण तरी पण थोडं जर त्यांना कन्सेप्ट जर अवघड झाल्यास तर त्यांनी देखील या सोशल मीडियाचा किंवा या डिजिटल युगाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. नक्कीच त्याच्यातून देखील त्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. मी SLM SSD विद्यानिकेतन पांडुर्ली या स्कूलमध्ये ॲज अ व्हाईस प्रिन्सिपल आणि 10th क्लास टीचर म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेचा निकाल हा 100% गेल्या 5 वर्षापासून लागत आहे. त्यामुळे आमचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांचे आम्ही सर्वजण अभिनंदन करतो. आणि या मागे खरे यशस्वी टीचर जे आहे ते म्हणजे आमच्या शाळेचे आधारस्तंभ तसेच फाउंडर डॉक्टर श्री संदीप ढोकणे सर यांच्या प्रयत्नामुळे हे कार्य यशस्वी झालेले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असायचं. विद्यार्थी कसा अभ्यास करत आहे त्यावेळेस वेळोवेळी मार्गदर्शन करायचे, प्रोत्साहन करायचे आणि प्रत्येक मुलाची पर्सनली ते विचार करून मुलांनी कशा प्रकारे अभ्यास करावा, कोणत्या विषयाकडे जास्त लक्ष द्यावे यांचं त्यांच्याकडे खूप लक्ष असायचं. आणि हे करत असताना सरांचं एक वाक्य असायचं, युअर हार्ड वर्क टुडे इज द की टू युअर सक्सेस टुमारो. आणि ह्या प्रयत्नामुळे आज सरांच्या प्रयत्नामुळे किंवा सरांच्या मार्गदर्शनामुळे आम्हा शिक्षकांना सरांचं प्रोत्साहन मिळालं आणि तेच प्रोत्साहन आम्ही आमच्या विद्यार्थ्यांवर दाखवलेलं आहे. आणि त्याचा रिझल्ट आपण सर्व बघत आहोत की आमच्या सिन्नर पंचक्रोशीमध्ये शाळेचा 100% निकाल लागून शाळेची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी वारुंगसे ही 94% यशस्वी झालेली आहे. आणि आमच्या शाळेमध्ये 75%च्या पुढे 24चे 24 विद्यार्थी शाळेमध्ये यशस्वी झालेले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून आम्ही अभिनंदन करतो. विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती दूर करण्यासाठी आपण काय उपाय केले, काय सांगा? विद्यार्थ्यांची परीक्षा होत असताना आम्ही मुलांना पहिल्यांदा त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं जे काही बोधरेशन असेल ते दूर ठेवा आणि अभ्यास करताना तुमच्यामध्ये काही जर शंका असेल त्या शंका बाजूला ठेवून तुम्ही ते आमच्याशी एका विशिष्ट पर्यायाने मांडा आणि त्यानंतर आम्ही मुलांना सोल्युशन द्यायचंय. तसंच आमच्या शाळेमध्ये 5 प्री बोर्ड झालेले आहे. 5 प्री बोर्ड घेत असताना सर स्वतः तिथे उपस्थित राहायचे. मुलांनी कोणत्या प्रश्नाकडे जास्त लक्ष द्यावे आणि कोणत्या प्रश्नाला जास्त लिहिण्याचं कारण काय आहे किंवा कोणत्या प्रश्नावरती मुलांना जास्त स्कोप मिळेल याकडे सरांनी लक्ष देऊन मुलांकडनं क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतलेले आहे. सर स्वतः तिथे उपस्थित राहायचे. सर वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करायचे की मुलांचे प्री बोर्ड करत असताना मुलांना तिथे बोर्ड वातावरण निर्माण करा जेणेकरून त्यांची ती जी भीती आहे ती तिथून संपुष्टात येईल. सराव परीक्षा असेल, परत टेस्ट सिरीज आपण वेळोवेळी राबवल्या, त्या किती उपयुक्त ठरल्या विद्यार्थ्यांना, काय सांगा? सराव परीक्षा आम्ही दिवाळीपासून डे 1 पासून स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये आमच्या 180 अशा परीक्षा झालेल्या आहे. त्याचा उपयोग आम्हाला ह्या रिझल्टसाठी झालेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले, काय सांगा? विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांशी पहिले मैत्रीचं नातं निर्माण केलेलं आहे आणि मैत्रीचं नातं निर्माण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाच्या आतमध्ये जाऊन तसं आम्ही त्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि मुलांना जो विषय अवघड जायचा तो कसा सोपा होईल याच्याकडे लक्ष देऊन आम्ही त्यांना त्या यशापर्यंत पोहोचवलेला आहे. जाता जाता पालकांना काय संदेश द्या? जाता जाता पालकांना हाच संदेश दे की तुम्ही आम्हाला जे प्रोत्साहन दिलेलं आहे, तुम्ही आम्हाला जी मदत केलेली आहे, ज्यावेळेस आम्ही स्वतः पालकांशी संपर्क करायचो त्यावेळेस पालकांनी देखील आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. त्या प्रतिसादमुळे आम्ही आमच्या मुलांना घडवलेला आहे आणि यापुढे देखील आमच्या शाळेचा हा 100% निकाल लागणार आहे, लागणारच आहे असं आम्ही सर्व शिक्षकांकडून आमच्या ढोकणे सरांना ग्वाही देतो. धन्यवाद. पाया चांगला असल्यामुळे इमारत पण भक्कम झालेली आहे आणि तिने जे यश मिळवलंय त्यामध्ये आपल्या सरांचा आणि बाकीचे जे इतर शिक्षक आहेत त्यांचा पण खूप मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानतो आणि इथून पुढे त्यांनी अशीच साथ द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व शिक्षकांनी जे कष्ट घेतलं, खूप मेहनत, ते घरी असताना रात्रीचे सुद्धा कॉल करायचे. त्यांना फक्त विद्यार्थी समोर हे केलं का, हे उठली का, ती बसली का, कधी अभ्यास करती, सतत शिक्षकांचे फोन राहायचे, सरांचे फोन राहायचे. ते घरी एवढं लक्ष नाही, एवढं विद्यार्थ्यांना लक्ष दिलं, त्याचं फळ बी भेटलं. सर्व शाळेचे बी अभिनंदन, शिक्षकांचे अभिनंदन. माझी मुलगी समीक्षा सुनील बोरीला आहे ना 91.80% पडलेले आहे. तसंच इतर मुलांना पण खूप छान पर्सेंटेज मिळालेले आहे. पण या सर्व म्हणजे या मुलांनी जे यश मिळवलंय त्या याच्या मागे पूर्णपणे शिक्षकांचाच हात आहे. कारण की म्हणजे
आई वडील जितकी काळजी घेतात ना त्याच्यापेक्षा जास्त शिक्षकांनी काळजी घेतलेली आहे. आणि विशेषतः संदीप ढोकणे सर हे म्हणजे यांचं म्हणजे प्रत्येक शिक्षक म्हणजे प्रत्येक शिक्षकांकडे तर बारकाईने लक्ष असतंच, पण मुलांकडे सुद्धा ते म्हणजे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात. आणि ते नेहमी म्हणायचे तुमचा फक्त एक मुलगा शिकतोय म्हणजे 10वीला आहे, पण माझी 24 मुलं 10वीला आहे, मला किती म्हणजे काळजी त्या मुलांची, तुम्हाला फक्त एका मुलाची काळजी घ्यायची. पण ते नेहमी म्हणायचे माझी 24 मुलं शिकायचे म्हणजे पुढे जायचे, मला सगळ्यात जास्त काळजी असं. आणि सर्व मुलांनी म्हणजे खूप छान पर्सेंटेज मिळवले, पण ते सगळं यश आहे ना म्हणजे ते यशाचं श्रेय सगळं शिक्षकांना आणि शाळेतील सर्व स्टाफला जातो. नमस्कार, माझे नाव समीक्षा राहुल वाघ. मी SLM अँड SSD विद्यानिकेतन ह्या स्कूलची विद्यार्थिनी आहे. आमच्या सर्वांचाच कालच रिझल्ट लागला 10वीचा SSC बोर्डचा. तर मला 92.20% आहे आणि माझ्या क्लासमधल्या सर्वच जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना पण खूप छान पर्सेंटेज मिळाले. सर्व फर्स्ट क्लासमध्ये पास झालेले आणि खूप छान वाटतंय की सर्वांना इतके छान पर्सेंटेज भेटले. अपेक्षा अजून थोडी जास्त होती, पण ठीक आहे की इतके पर्सेंटेज पडले. जितके आहे तेवढे त्याच्यात समाधानी आहे. थँक्यू. सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन चांगल्या प्रकारे लाभले. विशेषतः करून संदीप ढोकणे सरांचे मार्गदर्शन चांगल्या प्रकारे लाभले. इथून पुढे त्यांना जरी इथे शाळेत नसले तरी इथून पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना वारंवार मार्गदर्शन करावे हीच अपेक्षा. तसेच पूजा गोडसे मॅडम यांनी पण चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे वर्षभर त्यांच्याकडून घेतलेला अभ्यास करून इतरही शिक्षकांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेतलेला आहे. सर्व हे त्यांचं श्रेय. त्यांनाच मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे सर्वांचे. आदित्य घोडेकर हा 92.40% गुण मिळवून या वर्गात या शाळेत दुसरा क्रमांक आला. याचं सर्व श्रेय मी शाळेचे शिक्षक संदीप ढोकणे सर यांना देतो आणि त्यांनी वेळोवेळी त्याला वेगळं मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. SSC विद्यानिकेतनच्या प्रथमतः सर्व शिक्षक वृंदाचं आणि सर्व स्टाफचं खूप खूप अभिनंदन. खऱ्या अर्थाने यशस्वी होणं ही सुरुवात शिक्षकापासून आहे. का ज्या शिक्षकानं ज्या शाळेनं माझ्या मुलीला 94% पाडून दिले, या शाळेचं प्रथमतः मी सर्वांच्या माझ्या गावाच्या वतीनं मी या शाळेचं अभिनंदन करतो. आता अभ्यास मी तर कंटिन्यू फिरत असतो. फक्त विचारायचा अभ्यास केलाय का, आपण सकाळी आलो दुपारी आलो अभ्यास केला का वैष्णव, पण काय अभ्यास केलाय आपल्याला माहित नाही राहत. तो अभ्यास कसा केला कसा करून घेतला हे या खऱ्या अर्थाने शिक्षकांचं श्रेय. किती रात्री 10 वाजता फोन येत असेल, 11 वाजता फोन येत असेल, उद्या सकाळी किती वाजता उठणार आहे, खऱ्या अर्थाने तिची मम्मी असेल ती असेल, या दोघींचं खऱ्या अर्थाने तिच्या मार्कमध्ये जे आपण म्हणतो ना श्रेय या दोघींचंच आहे. थँक्यू सर्वांचं. थँक्यू. नमस्कार, मी युवराज वसंतसिंग परदेशी. माझा मुलगा लक्ष्मणगिरी महाराज यांच्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियममध्ये शिकतोय. तर वेळोवेळी संदीप सरांचा मला कॉल यायचा का सर तुम्ही मीटिंग अरेंज करा, पण माझ्याच्यानं काही मीटिंग कधी अटेंड झाली नाही. कारण की माझा पेशा आहे डॉक्टर, जिथं माझ्यासाठी पेशंट लांबून आणून घेऊन बसले असत. पण सरांचा नेहमी आग्रह असायचा आणि माझं काही येणं शक्य नव्हतं. मी सरळ त्यांना सांगितलं होतं का सर तुम्ही आणि तो. तर आणि पूजा मॅडम त्यांचा पण खूप आग्रह असायचा मला सर तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या. म्हणलं मॅडम मला लक्ष द्यायला वेळच नाही, कारण की माझा पूर्ण वेळ माझ्या पेशंटसाठी असतो. तर पूजा मॅडम, संदीप सर असतील, चौधरी मॅडम असतील, यांनी खूप मेहनत घेतली, दाते सरांनी. आणि माझी पण अपेक्षा नव्हती इतके चांगले मार्क त्यांनी पाडले. म्हणजे मी सगळ्यांचं आभार मानतो. आणि नक्कीच भविष्यात कुणाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी नक्कीच सजेस्ट करेल का तुम्ही ह्या शाळेमध्ये आपल्या मुलांचं ॲडमिशन घ्या आणि त्याचं भविष्य नक्कीच उज्ज्वल घडवतील हे सर मी एवढी खात्री घेतो. सर शिक्षक साधारण नाही होता, प्रलय और निर्माण उसके गोद में खेलता है. तर शिक्षकांनी जर ठरवलं तर ते काही पण करू शकता. नमस्कार. विक्रमला ॲडमिशन घेतलं होतं. मी शिक्षकांना आज म्हटले होते की तुम्ही जसे त्याचे पालक आहात ना त्याचप्रमाणे त्याला वागवावं, त्याचप्रमाणे त्याला तयार करा. आणि आज आठवलं का त्यांनी त्याप्रमाणे त्याची काळजी घेतलेली आहे. या वर्षामध्ये तो आजारी झाला होता, मी तर फार आशाच सोडलेली होती. परंतु सरांनी त्याच्याकडे इतकं लक्ष दिलं की प्रमाणच नव्हतं त्याला. आणि एवढे वर्ष झाले त्यामुळं मुलांना शिक्षकांनी मारले असेल, बोलले असेल, पण तुमचा रिझल्ट आज आहे ना. केव्हा जरी तुम्ही पुढे गेले ना, तुम्हाला कोणी जर रिझल्ट विचारला ना तर तो तुम्ही ताटमानेने सांगशाल. भविष्यात तुमच्या मुलांनी जरी विचारला ना तरी तुम्ही म्हणशाल मला एवढे टक्के होते. कारण तुमचे मुलं तुम्हाला विचारणारच तुम्ही एवढे बोलता, तुम्हाला किती टक्के होते, तुम्ही आनंदाने सांगशाल. आणि हा रिझल्ट आहे ना खरं शिक्षकांमुळे तुमचा लागलेला आहे.
आणि शिक्षकांनी एवढे प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि तोही शब्द मला सरांचा आठवतो की सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी सर म्हटले होते, हे विद्यार्थी माझे वाघ आहेत, आणि खरोखरच वाघासारखंच काम करून तुम्ही दाखवलं. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आभार. माझी मुलगी ऋतुजा प्रवीण पवार ही 90.40% उत्तीर्ण आली. सर्वात प्रथम मी शिक्षक लोकांचे सर्वांचे आभार मानते. दाते सर, चौधरी मॅडम, शिंदे मॅम, पूजा मॅम, आणि त्यांच्यापेक्षा जास्त महत्त्व देते मी ढोकणे सरांना की त्यांनी करून दाखवलं आणि मुलांकडून सगळ्यांकडून करून घेतलं. आले होते ते एकदा घरी, ऋतुजाला बोलले होते का म्हणे तुला 90%च्या पुढे पडले पाहिजे, ते तिने पण सिद्ध केलं. ठीक आहे, धन्यवाद. सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे आभार मानतो. मी सर्वप्रथम 2017ला इथं काहीतरी अंडात घालायला माझा मुलगा मी इथं न घातल्यामुळं त्याला पण 60% मार्क पडले होते. 60% गेल्या वर्षी. मी सरांना आतापर्यंत खूप लेबल्स बोललो की तुमचे खूप आभार आहे. माझ्या मुलीला तुम्ही खूप चांगलं शिकवून दिलं बॉस. ज्या पद्धतीनं पाठीमागं मीटिंग झाली होती ह्याच्या पाठीमागं माझ्या मते पूर्व परीक्षाच्या दरम्यान त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी एक शब्द दिला होता की नाही आम्ही करून दाखवू. पुढे येऊन सर्वच विद्यार्थी बोलले होते कदाचित त्या दिवशी, आणि पोरांनी सर्वांनी करून दाखवलं. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे कष्ट आहेत, त्याचबरोबर सर्व शिक्षकांनी त्यांच्यासाठी खूप मेहनत घेतली. सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षकांचं आभार. धन्यवाद. मुलगी पायल सोमनाथ दळवी तिला 90.20% मार्क मिळाले आहे. ती शाळेने म्हणलं तर शाळेत ती दत्तक होती. त्यांनी सरांनी तिचं सगळं स्वखर्चाने शिक्षण केलेलं आहे आजपर्यंत. त्या खर्चाचं आणि त्याचं सरांचं नाव तिनं उज्ज्वल केलं आहे, त्याच्यातच आमचं समाधान आहे. तिनं त्याप्रमाणे दत्तक शाळेने घेतलं होतं, त्याप्रमाणे तिनं अभ्यास सरांनी पण तिच्याकडून अभ्यास करून घेतला आणि सरांचं पण त्यामध्ये फार मोठं ते होतं योगदानला त्यांना यश मिळालं. एवढंच. मला तर काय बोलता येत नाही आहे, पण श्रेयसमुळे मला आज तुमच्याशी संवाद साधता येतोय. सर्वप्रथम अध्यक्ष, सर्व सरांचे, मॅडम वर्गांचे अभिनंदन. आणि सर्वात महत्त्वाचे सर्व मुलांनी जे गुण आणलेत सर्वांचे मनापासून धन्यवाद. कारण यश हे असं तसं नाही मिळत आहे, त्याच्यात प्रयत्न मुलांचे, त्याच्यात 4 पट सरांचे. माझ्या मुलांनी बी इथं येऊन शपथ घेतली ती मी काहीतरी प्लसमध्ये काढी, तो त्यांनी केलेत तिथपर्यंत प्रयत्न खूपच. आणि मॅडम इतक्यात सांगितलंच आहे, खोडकर काय शाळेत तशी व्यक्ती जर नसेल तर शाळेचा शाळे पण राहणार नाही आहे, आणि त्याने ते करून दाखवलं. सर्व गुण संपन्न त्याला पदवी पण दिलेली आहे. माझा मुलगा आकाश महाले 10वी उत्तीर्ण पास झालेला आहे. त्याने मला शब्द दिलता कारण 9वीला 50% मार्क पडलेले होते, पण 10वीला त्यांनी करून दाखवलं. शपथ घेतली होती त्यांनी माझी का पप्पा मी काही झालं तर 60%च्या पुढे पाडेल, पण त्यांनी मला 78% पाडले. त्याच्यात मी आनंदी. पण सर्व श्रेय गुरुजनांना जाते, सगळं श्रेय गुरुजनांनी, कारण त्यांनी प्रयत्न केले. मी त्यांना डायरेक्ट सांगितलं तर मला वेळ नाही आहे, मी पाणी भरणार, वावरात जाणार, इकडं पळ तिकडं. त्यांनी डायरेक्ट मोकळं बोलून दाखवलं होतं, सर तुम्ही जे करशाल ती पूर्व दिशा. त्यांनी करून दाखवलं, मला लय आनंद आहे. आणि सगळ्या मुलांनी आशीर्वाद आहे आमच्यावाले, लय भारी काम केलं तुम्ही, सरांचं नाव रोशन केलं, खूप आनंद झाला. जिजाबाई नारायण विद्याप्रसारक मंडळ पांडुर्ली संचलित लक्ष्मण गिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल श्री संदीप ढोकणे विद्यानिकेतन पांडुर्ली या शाळेचा सन 2025-26चा 10वीच्या वर्गाचा 100% निकाल लागला. तसेच सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले. माझी मुलगी चांगल्या गुणांनी पास झाली. त्यामुळे सर्व शिक्षकांचे, स्टाफचे, संस्थेच्या वतीने अभिनंदन. धन्यवाद. आमच्या स्कूलचा SSD विद्यानिकेतन या स्कूलचा 100% रिझल्ट लागलाय. आमचं जे आम्हाला एवढे सगळ्यांना पर्सेंटेज पडले, सर्वजण पास झाले, याच्यामध्ये आमच्या टीचर्सचे आणि सरांचे खूप सारे एफर्ट्स होते. त्यांनी आमच्याकडून करून घेतलं म्हणून आम्ही केलं, नाही तर एवढं झालंच नसतं आणि एवढे पर्सेंटेज पॉसिबलच नव्हते. त्याच्यामुळं सर्व टीचर्ससाठी खूप खूप थँक्यू. सर्वात आधी सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन. आम्ही सगळे एकदम छान पर्सेंटेजने पास झाले. मला 88.60% पडले आणि ह्या सर्वांचं मोठं श्रेय यांना जातं. यांनी आमच्याकडून करून घेतलं म्हणून हे सगळं झालं. थँक्यू. SSD विद्यानिकेतन पांडुर्लीची विद्यार्थिनी. आज आमच्या शाळेचा 100% निकाल लागला आहे
आणि हा 100% निकाल फक्त आमच्या शाळेचे प्रेसिडेंट ढोकणे सर यांच्यामुळे आम्ही खूप चांगल्या पर्सेंटेजनी पास झालो. सरांनी सर्व शिक्षकांकडून आमच्यासाठी खूप प्रयत्न करून घेतले आणि आमच्या सर्व यशाचं श्रेय आमच्या सर्व शिक्षक आणि आमच्या प्रेसिडेंट सरांना जातं. आई वडिलांनी आम्हाला खूप मदत केली की अभ्यास करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले. त्यांचे सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. SLM OSCG विद्यानिकेतन पांडुर्ली या शाळेचा रिझल्ट काल लागलेला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल झालेला आहे काल. तर याच्यामध्ये 100% रिझल्ट आमच्या शाळेचा लागलेला आहे. त्यामध्ये 94% वैष्णवी वारुंगसे ही विद्यार्थी घेऊन आलेले आहे. आम्ही असे 3 वर्षापासून सलग हा रिझल्ट आणत आहोत 100%. म्हणजे सिन्नर पंचकृषीमध्ये पांडुर्ली गावामध्ये आमचा 3 वर्षापासून 100% रिझल्ट लागत आहे. याचं एकमेव श्रेय म्हणजे स्कूलचे प्रेसिडेंट माननीय डॉक्टर संदीप ढोकणे सर यांना जात आहे. त्यानंतर स्कूलचे व्हाईस प्रिन्सिपल पवन दाते सर, तसेच स्कूलचे आधारस्तंभ नारायण ढोकणे सर यांना देखील जात आहे. आणि यामागे मेहनत करणारे आम्ही शिक्षक तर असतो, शिक्षकाचा पेशाचे ते शिकवणं आहे, पण विद्यार्थ्यांचा सहयोग सुद्धा आम्हाला लाभतोय. त्याचबरोबर पालकांचा सुद्धा आम्हाला सहयोग खूप लाभतोय. पालकांनी नेहमी आम्ही घेतलेल्या मीटिंगमध्ये आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. विद्यार्थी हा एक वे म्हणजे वन वे प्रोसेस नाही आहे, ती दोन्हीकडून घडत असतो. म्हणजे पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधला दुवा म्हणजे हा विद्यार्थी असतो. दोन्हीकडनं जर त्याला साथ भेटली तर तो काहीतरी घडत असतो. आणि आज आमच्या शाळेचं खरंच खूप आनंद वाटतो मला का आम्ही एक छोटंसं रोपटं हे वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आम्हाला आज हा 3रा रिझल्ट म्हणजे 3ऱ्या वर्षाचा 100% रिझल्ट घेत आहोत. आणि याच्यामध्ये सगळ्या इथला पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सहयोग लाभलेला आहे. धन्यवाद. असं म्हणतात की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करतील. ती हीच वेळ आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध केलंय की मी अभ्यास करून असं गुणवंत असं उदाहरण निर्माण करू शकतो की ज्याच्यानं लोक मला प्रसिद्ध करतील. ज्यावेळेस आपल्या पूर्वपरीक्षेच्या आधी अशीच एक पालक संघाची मीटिंग बसलेली होती, त्यावेळेस मी सर्व विद्यार्थ्यांनाही बोललो होतो की तुमच्या कर्तृत्वाचं, तुमच्या अभ्यासाचं कौतुक झालंच पाहिजे. आणि ते कौतुक करण्यासाठी त्यावेळेस मी बोललो होतो की तुम्ही असा काही प्रयत्न करा, असा काही अभ्यास करा की ह्याच जागेवरती आणि इथंच आम्हाला तुमचा सत्कार करता आला पाहिजे. आणि तो दिवस तुम्ही आणला आणि इतके छान पद्धतीने पर्सेंटेज मिळवले. सगळी मुलं, आपले पहिले 5 आलेले विद्यार्थी असतील किंवा बाकीचे सगळे काही विद्यार्थी असतील, सगळ्यांनाही 75+ म्हणजेच फर्स्ट 1 या रँकमध्ये सगळे आलेले आहेत. अतिशय चांगला असा रिझल्ट मिळवलेला आहे. मॅथ या विषयामध्ये आपल्या शाळेतील वैष्णवी हिला 97 मार्क्स भेटले. त्यानंतर समीक्षा बोर आणि आदित्य गोडेकर या दोघांनाही 96 मार्क्स आणि समीक्षा वाघ हिला 95 मार्क. मॅथमध्ये अशा छान पद्धतीने मार्क्स मिळवून त्यांनी माझ्या विषयामध्येही चांगली गुणवत्ता टिकून ठेवली आहे. हीच गुणवत्ता आयुष्यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने पुढे घेऊन जायची. आपण जे काही प्रयत्न केले, जे काही यश मिळाले, इतकंही सहज नव्हतं आणि सोपंही नव्हतं. तुमची मेहनत, तुमची जिद्द, तुमची चिकाटी आणि शिक्षकांचं मिळालेलं तुम्हाला प्रोत्साहन, यातून तुम्ही हे यश मिळवलं आहे. आणि तुम्ही केलेले सराव, त्याचं फलित आज आपल्याला भेटत आहेत. तुमच्या या प्रवासामध्ये तुमचं तर कौतुक झालंच पाहिजे, विद्यार्थ्याचं कौतुक झालंच पाहिजे, शिक्षकांचंही कौतुक भरपूर जणांनी केलं. पण याही पलीकडे जाऊन आपण त्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचंही कौतुक करायला पाहिजे. कारण त्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जो वेळ असतोय तो मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणं असेल किंवा शाळेतील एक्स्ट्रा लेक्चर असतील त्या एक्स्ट्रा लेक्चरसाठी पोहोचवणं असेल किंवा त्यांना घ्यायला येणं असेल, त्यांचे पूर्ण कामं जे काही आहेत ते कामं आवरून आपल्या मुलाला कुठल्याही अभ्यासामध्ये व्यत्यय येऊ नये ह्या पद्धतीची तयारी जी काही कोणी केली तर ती आपल्या पालकांनी केली. म्हणून मला विद्यार्थ्यांचं तर अभिनंदन करावं असंच वाटतंय, परंतु त्याचबरोबर त्यांचे जे पालक आहेत त्यांचेही विशेष कौतुक करून अभिनंदन करावं असं वाटतंय. आणि या प्रवासामध्ये आम्हाला त्या विद्यार्थ्यांनी, त्या पालकांनी जे काही प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं धन्यवाद मानतो. नाशिक लोकशाही न्यूज